जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागासह महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध वस्तूंचं वाटप जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी मोठ्या संख्येने लाभधारक आणि नागरिक उपस्थित होते। यामध्ये विद्यार्थिनींना सायकल, अपंगांना सायकल, भजनी मंडळींना साहित्य आणि महिलांना पिकोफॉल मशीन इतर वेगवेगळ्या साहित्यांचं वाटप कर्जत येथे करण्यात आलं। कर्जत तालुक्यातील विविध लाभधारकांना जिल्हा परिषदेतील विविध योजनांमधून मिळालेले वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य पंचायत समितीच्या आवारात जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले यांच्या हस्ते वाटण्यात आले। यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले यांच्या विशेष प्रयत्नामुळेच माहीजळगाव जिल्हा परिषद शालेय विद्यार्थिनींना जास्तीत जास्त सायकलींचा लाभ मिळाला आहे। यावेळी गटविकास अधिकारी सावंत मॅडम, भाऊसाहेब तोरडमल, अमरजित खेडकर, सुदाम धांडे, राजू बागवान आदींसह अनेक विद्यार्थिनी, शेतकरी उपस्थित होते। कर्जत तालुक्यात इतर गटातील मानाने तत्परतेने माहीजळगाव गटातील नागरिकांची प्रकरणे जातीने लक्ष देऊन घुले हे करून घेतात आणि त्याचा स्वतः पाठपुरावा करून शासनाच्या योजना प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने विशेष प्रयत्न करतात। त्यामुळे प्रत्येक वेळी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना अशा योजनांचा लाभ मिळतो, असे अमरजित खेडकर यांनी म्हटले। कर्जत तालुक्यामध्ये काम होतंय, एका साईडला तेवढं एकट्या आपल्या माहीजळगाव गटामध्ये होते सांगण्यासाठी मला अत्यंत आनंद होतोय। जवळजवळ आपल्या दादा कर्जत जिल्हा परिषद गट कर्जत तालुक्यामध्ये 150 सायकली आल्या, त्यापैकी 95 सायकली आपण एकट्या माहीजळगाव गटामध्ये आणल्या आहेत। त्याचबरोबर जे मागच्या 8 दिवसापूर्वी आपण कृषी विभागाचं साहित्य वाटलं, अनेक गरजूवंतांना लाभ दिला। त्याचबरोबर या ठिकाणी समाज कल्याण विभागामार्फत अनेक जे दुर्बल घटक आहेत, इतर जातीतील जे मागासवर्गीय व्यक्ती आहेत त्यांना या ठिकाणी लाभ मिळत आहे। त्यांच्यापासून त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्याचा प्रयत्न दादांच्या मार्फत होत आहे। या सर्व लाभधारकांनी प्रवीण घुले यांचे यावेळी आभार मानले। शासनाने दिलेल्या अधिकारांचा वापर करून आपण जास्तीत जास्त सर्वसामान्य नागरिकांना गरजेप्रमाणे लाभ देण्याचा प्रयत्न करतो। वाडी वस्तीवरून येणाऱ्या मुलींना शिक्षणासाठी सोय होण्यासाठी जास्तीत जास्त सायकली वाटण्याचे काम केले। समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम केले। लवकरच कराटेचे प्रशिक्षण देणार आहोत। शिक्षणाच्या बाबतीत, शाळेच्या बाबतीत काही अडचणी असल्यास संपर्क साधा। त्यासाठी अधिकाऱ्यांकडून चांगले काम करून घेणार। पुस्तके वेळेत मिळवण्यासाठी काम करू। आज जिल्हा परिषदच्या समाज कल्याण, महिला बालकल्याण अनेक योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या ज्या मुली शिक्षण घेत आहेत त्या मुलींना जाण्या येण्यासाठी अनेक वाडी वस्तीवरून यावं लागतं आणि म्हणून त्या मुलींना येण्या जाण्याची सोय झाली पाहिजे। म्हणून आज जिल्हा परिषदच्या माध्यमातून या सर्व मुलींना सायकल वाटप करण्याचं काम आज या ठिकाणी पंचायत समितीत झालं आणि हे सायकल वाटप झाल्यानंतर आमच्या काही भगिनींना सुद्धा निश्चितपणाने एक चांगल्या पैसा आनंद झाला की आपल्याला आता शाळेत जाण्यासाठी चालत जाण्याऐवजी आता सायकलवर आपल्याला त्या ठिकाणी जाता येईल। आणि म्हणून या ठिकाणी या सर्व भगिनींना की खऱ्या अर्थानं आमच्या माता भगिनींना आपण आदिशक्ती आदिमायेचं रूप आपण समजतो, त्या रणरागिणीला खऱ्या अर्थानं उद्याच्या काळात सज्ज होण्यासाठी, तयार करण्यासाठी या ठिकाणी शिक्षण क्षेत्रातसुद्धा आमच्या ग्रामीण भागातल्या सामान्य माणसाच्या मुलाला आणि मुलीला एक चांगल्या पद्धतीच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत की जेणेकरून आमचा ग्रामीण भागातला पालक त्या मुलाला, त्या शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी ज्या सुविधा पाहिजे या सुविधा आमच्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला घरच्या अडचणीमुळे त्या ठिकाणी मिळत नाहीत आणि म्हणून अनेक जणांचं जाण्या येण्या वाचून सुद्धा शिक्षण त्या ठिकाणी अर्धवट राहतं आणि उद्याच्या काळात भविष्यात अशा पद्धतीने कोणावरही वेळ येऊ नये आणि म्हणून जिल्हा परिषदच्या विविध योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी या मुलींना सायकल असतील, या ठिकाणी शिलाई मशीन असतील, पिको फॉल असेल, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी समाजातल्या शेवटच्या घटकाच्या माणसाला त्या ठिकाणी मिळाल्या पाहिजेत। म्हणून या ठिकाणी दरवर्षी जवळजवळ आता चापडगाव जिल्हा परिषद गटात 90% विद्यार्थिनीला सायकल वाटप करण्याचं काम या ठिकाणी गेल्या 2-3 वर्षापासून आम्ही केलेलं आहे। भविष्य काळात सुद्धा या ठिकाणी वेगवेगळ्या योजना या सर्वसामान्य माणसाच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहे। आत्ताच मागाशी सांगितल्याप्रमाणे कराटेचं प्रशिक्षणसुद्धा या विद्यार्थिनीला देण्याचं काम आम्ही थोड्या दिवसात करणार आहे की जेणेकरून आमच्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थिनीचं स्वतःचं संरक्षण त्या ठिकाणी स्वतःला करता आलं पाहिजे आणि समाजात या ठिकाणी पुरुषाबरोबर त्या ठिकाणी कामगिरी करण्याचं काम, धाडस, शौर्य या ठिकाणी आमच्या या मुलींच्यात निर्माण झालं पाहिजे। म्हणून या ठिकाणी या सगळ्या मुलींना घडवण्याचं काम, एक चांगल्या पद्धतीने करण्याचं काम आपल्याला येणाऱ्या काळात सुद्धा मोठ्या प्रमाणात करायचं आहे। या ठिकाणी जे काय लाभार्थी आहेत या लाभार्थींना ज्या साहित्याचं वाटप आपण या ठिकाणी केलं त्याचा उपयोग आणि विनियोग त्यांच्या दैनंदिन जीवनात त्या ठिकाणी त्यांनी चांगल्या पद्धतीने करून घ्यावा। येणाऱ्या काळात
शिक्षणाच्या बाबतीत काय अडचणी असतील, शाळेच्या बाबतीत काय अडचणी असतील किंवा चुकीच्या पद्धतीने एखाद्या शाळेत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवलं जात नसेल, अशा तक्रारीच्या संदर्भात सुद्धा जातीने लक्ष घालून त्या ठिकाणी अहमदनगर जिल्हा परिषदला त्या ठिकाणी एक चांगलं काम करण्याच्या दृष्टीनं आम्ही अधिकाऱ्याला सुद्धा त्या ठिकाणी भाग पाडू ही भावना या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करत असताना या सर्व आमच्या सामान्य कुटुंबातल्या विद्यार्थिनींना या ठिकाणी शुभेच्छा देतो की त्यांना पुढील आयुष्यात पुढील शिक्षणासाठी एक चांगल्या पद्धतीची संधी प्राप्त हो हीच सदिच्छा या निमित्तानं व्यक्त करतो आणि आपापल्या साहित्याचा वापर आपण चांगल्या पद्धतीने करावा. अनेक ठिकाणी शाळेत पुस्तकं असतील, इतर काही साहित्य असेल, हे सुद्धा जर आपल्याला मिळाले नसतील किंवा काही ठिकाणी त्या पुस्तकाचं वाटप झालं नसेल तर त्याच्या संदर्भात सुद्धा तुम्ही मला सांगा. निश्चितपणानं त्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्या ठिकाणी पुस्तकसुद्धा वेळेत मिळण्याचं काम आपण या ठिकाणी जिल्हा परिषदच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने करू हीच या ठिकाणी या निमित्तानं आणि खास करून खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी, विविध बरेचसे अजून पत्रे काही ठिकाणी आपण दिले, या ठिकाणी ऑइल इंजिन आहेत, भजनी मंडळाला त्या ठिकाणी साहित्य दिले की जेणेकरून समाजातल्या शेवटच्या घटकाला त्याचा उपयोग झाला पाहिजे. अशा हेतूने खऱ्या अर्थाने या योजना निश्चितपणानं चांगल्या पद्धतीने आमच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी माझ्याबरोबर माझे सर्व सहकारी अतिशय प्रामाणिकपणाने या ठिकाणी करतायत. त्यांना सुद्धा या ठिकाणी मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत. अधिकाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद दिले पाहिजे की त्यांनी सुद्धा एक चांगल्या योजनाचा पाठपुरावा करत असताना सामान्य कुटुंबातल्या मुलांना आणि मुलींना त्या ठिकाणी त्याचा लाभ देण्याचं काम या ठिकाणी चांगल्या पद्धतीने घडतं. सायकलीसह अपंगांची सायकल, पत्रे, भजनी मंडळांना साहित्य, फॉल पिको मशीन आणि इतर वेगवेगळे साहित्य यावेळी वाटण्यात आले. एसनानी मीडियासाठी न्यूज रिपोर्टर आशिष बोरा, कर्जत. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर.